श्री गुरु चरित्र अध्याय 49. श्री गणेशान्मा श्री सरस्वतीन्मा श्री माता पिताय नमः. नामधारक शिष्याचा गुणा सिद्ध मुनीचे गमन करुणा विनवितसे कर जोडुना भक्तिभावे करुनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गणगापूर कवन क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला आश्विन चतुर्दशी दीपवाळी पर्वणीची श्री गुरु म्हणती शिष्यांची स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुची ऐकी मग करणे म्हणून या ऐकून श्री गुरु हसती ग्रामजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा येती चला दाविना तुम्हासी ऐसे म्हणून भक्तासी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांची महिमा परया संगमासी प्रयाग समान परेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरचा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बर्वे परेसा आणि कष्ट तीर्थे असती त्यांची महिमासे ख्याती सांगे नाही का एक चित्ती श्री गुरु म्हणते शिष्यासी ऐकून श्री गुरुचे वचना विनविताती भक्तजना अमर जनाम कवना पासाव उत्पत्ती जालंधर निशाचरा समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले देवादैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारिता दैत्यांशी रक्त पडे भूमीसी अखिल राक्षस बिंदुसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य कुळ मारिले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझ पाशी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वळला म्हणी निघाला रौद्र होवनी दैत्य निर्दळन करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी माराल दैत्यांशी जीवनानवया देवांची उपाय काही करावा संतोषनी गिरिजा रमन अमृत वचना उच्चारोन घट दिदला तत्क्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तये वेळी उरले अमृता घटे होते घेऊन जाता मरनाथे पडिले भूमी अवचित्ते प्रवाह झाला शितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नामा याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरतेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम आयसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्य कल्पवृक्ष स्थान अनुपम्य कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्ष ते पूजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सेवेची परतोनी वृषरभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्रासी निविधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून ऐका वृषभस्थानासी येऊन निका अवलोकावे श्री शिवासी वाम हस्ती वृषभ धरोनी तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवणी पूजा पाहावी दोन्ही नैनी इंद्र समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परेसी ग्राम असे नागेशी तेथून उद्भव असे जाना त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एका ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरोनी हिंडत असे लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करती बहुवसी दोघे बंधू असती तयसी नामे त्यांची अवधारा एकाचे नामाचे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला आवेरा आपण निघाले काशीसी
ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधुती म्हणे द्विजायका नका जाऊ काशीसी विश्वेश्वराचे मज जवळी दाखविन तो मते तात्काळी आश्चर्य करते लोक सकाळी दाखवी म्हणती बंधू जना इतुकी अवतारे विप्रगांग स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वरी आला तया जवळे विनीतसे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वराची म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला ती प्रीती दिसे काशी क्षेत्र निश्चिती मन्नी कर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अति उत्तमा आचार करते मनोधर्मा बंधू ज्ञानी मनती मंगा श्री गुरु म्हणती भक्तिजनांसी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशोन धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष ही ऐकोनी समक द्विजर करती स्नान दानाचर तेथुनी पुढे येते गुरुवर सिद्ध सांगे नामधारका फुले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोलावून त्या समयासी पुसता श्री गुरुमुनी ऐक पूर्व दोष भगिनी तू आली सामचे दर्शनी पाप तुझे असे गणी आठवण करी मनात ऐकोनी श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञानापण मूड केवळा इतके ज्ञान कैचे मजा श्री गुरु म्हणती तीयसी आपुले पाप मज पुससी वदिले पाच मारजाराची नेनासी खून दरी आपुली पाच मारदारांचा घात लागले आणि दोष बहुत ऐसे ऐकोनी पाये त्वरित श्वेत कुष्ठ झाले तिसी श्री गुरु पुसती तीयसी तुझ असती पापराशी पुढील जन्मी भोगीसी तरी कष्ट जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामी असी उबगले बहु जन्मासी याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणून इतके ऐकून श्री गुरुमूर्ती रत्नाबाईचा निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी हो येते स्नान सप्तजन्मींचे पाप बघन संध्या न धरी हो अनुमान म्हणून सांगते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखील दृष्टीची स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठतीचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकाळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावास्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति विनोदे गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध सत्र पुण्यराशी स्थान असे तया तीर्थी स्नान करिता पतित होती ज्ञानवंत अस्ति होती चक्रांकिता द्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परेसी जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र परेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा मनती समस्त भक्त जना नेनो तीर्थाचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुनित केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपण श्री गुरु आले मठस्थान समाराधना करती भक्त जना महानंद प्रवर्तला इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरदास संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपण नाम 49 श्री गुरु दत्तात्रेयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।